नमस्कार मित्रांनो, मी विनोद लक्ष्मण भोयर, राहणार तुदी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर 9823823531. मोबाईल नंबर याच्यासाठी देत आहो की आपण सोयाबीन तूरवरती तणनाशकाची फवारणी कशा प्रकारे करायची याची मी माहिती शेतकऱ्यांना आपल्या देतो. तर त्यासाठी मी मोबाईल नंबर दिला. अन्यथा कीटकनाशकाच्या फवारणीमध्ये मी माझा नंबर देत नाही, कारण एवढ्या जणांचे फोन येतात की ते फोन उचलणे शक्य नाही मित्रांनो. आणि सर्वाला उत्तर देणं एवढं सोपं नाही, आणि ग्रुपची संख्या भरपूर आहे, त्याच्यामुळे सर्व ग्रुपवर बोलणंही शक्य नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून माझे अनुभव तुम्हाला सांगत असतो मित्रांनो. तर आपण आज सोयाबीन तूरवरती कॉम्बिनेशनमधून तणनाशक कसे घ्यायचे याचा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहोत. तर सर्वप्रथम आपण स्टार्टिंगला नागार्जुना कंपनीचे जे मॅश हे तणनाशक येते हिमायत हायपर हे घ्यायचे. तर हे घेताना 500 लिटर पाण्याला 1.5 लिटर घ्यायचे, आणि प्रति पंपाला 15 ते 20 ml चा पंप असेल तुमचा तर 50 ते 60 ml घ्यायचे. कारण तुमचं 500 लिटर पाण्यामध्ये 4 एकर रान होते, त्या हिशोबाने मी याचा डोस तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आणि पाण्यामध्ये टाकताना 1 नंबरला इमाईज हायपर टाकायचे. त्याच्यानंतर आपण गवतवर्णीमध्ये नोवा घेतलेला आहे. नोवामध्ये फेनॉक्झोपॉप मिथाईन येते 9.3%. तर हे वापरताना 500 लिटर पाण्याला 1 लिटर घ्यायचे, आणि पंपाला 50 ते 55 ml 60 मिलीच्या जवळपास हे घ्यायचे. आणि त्याच्यासोबत आपण 3 नंबरला 2 नंबरला गवतवर्णी तणनाशक टाकायचं, आणि पाण्यामध्ये 3 नंबरला गॅलेक्सी घ्यायचं. तर गॅलेक्सी घेताना मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुमच्या शेतात दुधी आणि कड्डू असेल तर तुम्ही गॅलेक्सी घ्या. जर दुधी आणि कड्डू नसेल तर गॅलेक्सी वापरू नका, कारण गॅलेक्सी तुमचं फक्त कड्डू आणि दुधीवरतीच काम करते. कड्डूमध्ये 2 प्रकार झालेले आहेत, लाल पानाचा आणि हिरव्या पानाचा कड्डू. तर तुमचा लाल पानाचा कड्डू हा इमॅच हायपरनं जाते, आणि हिरव्या पानाचा कड्डू जात नाही. त्याच्यासाठी आपण इथं हे हलक्या जमिनीत कड्डूचं प्रमाण राहते तिथे हे कॉम्बिनेशन घातलेलं आहे. हे वापरताना 500 लिटर पाण्याला 75 ml वापरायचं आहे, कारण ही 50 ml ची डबी येते. आणि पंपाला जर वापरत असाल तर हे 3 मिली वापरायचं आहे. पण याच्यासोबत जे येणारे स्टिकर आहे हे स्टिकर वापरायचे नाही मित्रांनो, हे बाजूला काढून ठेवायचे, कारण ऑलरेडी इमेज हायपर सोबत स्टिकर येत असते. या स्टिकरचं जर प्रमाण जास्त झालं तर तुमचं या स्टिकरमुळे काय होते गॅलेक्सीच्या, की तुमच्या केण्यावरती क्रॉचिंग येते, आणि केना तुमचा पान करपल्यासारखं होते, आणि 7-8 दिवसांनी 10 दिवसांनी तो बुंद्यातून परत फुटवा मारते. ते मागच्या वर्षी थोडंसं आमचं झालंय, त्याच्यामुळे आपण त्याला कॅन्सल केलेलं स्टिकरला, फक्त पेन गॅलेक्सी घ्यायला लागलो. जर तुमच्या शेतात कडू आणि दुधी नसेल तर तुम्ही गॅलेक्सी घ्यायची गरज नाही. इमेज हायपर आणि प्रोपेकोनोझोल मिथाईन हे जे 2 घटक येते हे जरी घेतले तरी तुमचं चालते मित्रांनो. आणि हे 3 नंबरला टाकायचे पाण्यामध्ये. 4 नंबरला तुमचं अमोनियम सल्फेट जे येते, जे सोयाबीनवर ताण बसते हे घालवायसाठी अमोनियम सल्फेट येते. हे तुमचं 500 लिटर पाण्यामध्ये 1.5 किलो टाकायचं आहे, आणि प्रतिपंप 50 ते 60 ग्रॅम वापरायचं आहे 4 नंबरला. आणि 5 नंबरला तुमचं स्टिकर येते, हे स्टिकर वापरायचे, कारण स्टिकर जर अगोदर टाकलं गेलं तर तुमचं औषध फटायला कारणीभूत ठरते. त्याच्यामुळे स्टिकर कोणत्याही फवारणीमध्ये सर्वात शेवटी टाकायचे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तूर सोयाबीनवरती कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घेऊ शकता मित्रांनो. आणि माझं तुम्ही फुले किम्या 753 हे सोयाबीन मागच्या साईडला पाहू शकता, कारण माझ्या फवारणीला आणखी 4-5 दिवस टाईम आहे. पण ग्रुपच्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत सोयाबीन, तर ग्रुपवर चॅटिंग करणे शक्य होत नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओच्या माध्यमातून आज सर्वांना माहिती देत आहे. आणि आपण दुसरा व्हिडिओ कोणत्या सोयाबीनचा पाहणार मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.